नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 30 तारखेच्या चालू घडामोडीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्या अगोदर एक सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट जी खूप MPSC मधल्या विद्यार्थ्यांना त्रास देते की परीक्षा होईल की नाही, केव्हा होईल, जागा निघतील का, या सर्व गोष्टी सोडून द्या। सर्वात महत्त्वाची गोष्ट, काल महाराष्ट्रामध्ये जवळपास 24 तासांमध्ये 8,381 पेशंट रिकवर झाले। याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की हा जर रिकव्हरीचा रेट राहिला तर सध्या जर तुम्ही पाहाल तर भारतामध्ये इन्फेक्टेड किंवा ॲक्टिव्ह पेशंटची संख्या जवळपास 89,000च्या आसपास आहे, तर रिकवर झालेल्या पेशंटची संख्या जवळपास 81,000च्या आसपास आहे। म्हणजे जवळपास रिकवर आणि ॲक्टिव्ह दोन्ही पेशंट जवळपास जवळ आले। म्हणजे याचाच अर्थ काय होतो की हे लॉकडाऊन खूप टप्प्याटप्प्यानं खूप लवकरात लवकर शिथिल होईल। माझं मत आहे राज्यसेवेची परीक्षा असेल, UPSCची परीक्षा असेल, ही लवकरात लवकर होईल। सो तुम्ही, माझं म्हणणं आहे की 1 जूनपासून कोणत्याही पद्धतीनं गाफील न राहता, लूज न राहता तयारीला सुरू करा। त्यामध्ये पण महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या सर्व विद्यार्थ्यांनी मेन्स अभ्यास सुरू केला होता, मेन्सच्या अभ्यासाला कंटिन्यू करा, पण प्रिलिम्स फोकस करायला सुरू करा। कारण माझं मत आहे की पुढच्या 2 महिन्यांमध्ये किंवा माईट बी 1.5 महिन्याच्या शेवटी तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षा होऊ शकते, गोष्टी सर्व पूर्वपदावर आल्यानंतर। सो या चांगल्या आनंदाच्या बातमीसोबत सगळ्यांनी राज्यसेवेच्या तयारीला खूप स्पीडनं सुरू करा, कोणत्याही पद्धतीनं स्लो राहू नका आणि आळशी होऊ नका। ठीक आहे, आजच्या न्यूजला आपण सुरू करूया। सर्वात पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे अर्थबुडीबाबत। बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला असं जाणवतं आहे की तुम्हाला अंदाज आला असेल की वस्तू आणि सेवांची मागणी कमी व्हायला सुरू झाली आहे। आणि वस्तू आणि सेवांची जर मागणी कमी झाली तर त्याचं प्रोडक्शन ऑटोमॅटिकली कमी होतं। मागणी कमी झाली, उत्पादन कमी होतं। आता उत्पादन जर कमी झालं तर या उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारे जे कामगार आहेत यांना नोकरीवरनं काढलं जातं। यांना नोकरीवरनं काढलं म्हणजे ऑटोमॅटिकली त्यांची पगार बंद होते। त्यांचे पगार बंद झाले की ते वस्तू आणि सेवांची मागणी कमी करतात आणि त्यांनी मागणी कमी केली की परत उत्पादन कमी होतं। सो ही सायकल आहे आणि या सायकलमध्ये काय होतं, आपली अर्थव्यवस्था कुठंतरी आर्थिक मंदीच्या चक्रामध्ये सापडते आणि हे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी घातक असतं। ही सायकल असते, याला जर तोडायचं असेल तर कुठंतरी सरकारला प्रोॲक्टिव्ह मेजर्स घेऊन मार्केटमध्ये पैसा ओतावा लागतो, कर्ज स्वस्त करावं लागतं, लोकांना कर्ज घेण्यासाठी उद्युक्त करावं लागतं, रोजगार निर्माण करावं लागतं, या सर्व गोष्टी कराव्या लागतात। सो त्या सोयीचा हा छोटासा लेख आहे। फक्त याच्यामधला कोणताही आकडा लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, फक्त सिम्पली हे लक्षात ठेवा, भारताचा जो सकल राष्ट्रीय उत्पादन आहे, म्हणजे काय थोडक्यात ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे GDP जे आहे, ह्या GDPचा वाढीचा रेट कमी झालेला आहे। रेट कमी झाला आहे। GDP आणि GNP म्हणजे काय, मी तुम्हाला एक सिंपल डेफिनेशन सांगणार आहे। त्याच्या अगोदर या एक ढोबळमानानं एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, GDPचा किंवा राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या वाढीचा रेट कमी झाला आहे म्हणजे काय, तर आपल्यासाठी सोप्या भाषेमध्ये वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाली आहे। वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाली आहे, त्यामुळे उत्पादन कमी झालं आहे आणि उत्पादन कमी झाल्यामुळं आपण वस्तू आणि सेवांची जी किंमत मोजतो ही किंमत कमी झाली आहे। आणि हे आपण कशावर मोजतो, तर मागच्या वर्षी जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन कमी झालं होतं त्याच्या तुलनेमध्ये आजच्या या वर्षी उत्पादन कमी झालं आहे, म्हणून आपल्या वाढीचा रेट कमी झाला आहे, हे लक्षात ठेवा। इथं सध्या 4.2% हा आकडा दिलेला आहे, पण याबद्दल सुद्धा खूप मोठा वाद आहे। अर्थतज्ञांच्या मते हा आकडा निगेटिव्हमध्ये सुद्धा जाऊ शकतो, जे काही दिवसांपूर्वी RBI घोषित केलं, किंवा हा आकडा ॲक्च्युली खूप जास्त कमी होऊ शकतो। हा आकडा जवळपास 2019-20 मधील राष्ट्रीय सकल उत्पादनाबाबत आहे। जेव्हा हा आकडा रिवाईज होईल या आकड्यामध्ये परत एकदा चेंज होऊ शकतो। महत्त्वाची गोष्ट, भारताचं राष्ट्रीय सकल उत्पादन हे 2019-20 मध्ये 4.2% झालेलं आहे। तब्बल 11 वर्षानंतर हे एवढं कमी झालेलं आहे। या अगोदरचा सर्वात कमी सकल उत्पादन जो नोंदला गेला होता तो होता जवळपास शेवटच्या तिमाहीमध्ये हा रेट 3.1% झालेला आहे। एवढा कमी आपला GDPचा ग्रोथ रेट हा 2008-9 मध्ये जो जवळपास 3.1% होता। यामागचं मेन कारण होतं अमेरिकेतील सबप्राईम मॉर्टगेज क्रायसिस। नाव लक्षात ठेवा, अमेरिकेतील सबप्राईम मॉर्टगेज क्रायसिस, ज्यावेळेस खूप मोठी आर्थिक मंदी आली होती व या आर्थिक मंदी आल्यामुळे आपण भारत सरकारचा जो FRBM फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट नावाचा जो कायदा आहे याची अंमलबजावणी थांबवली होती। परत एकदा सांगतो, आकडे लक्षात ठेवायची गरज नाही, तरीही लक्षात ठेवा शेवटच्या तिमाहीमध्ये 2019-20च्या शेवटच्या तिमाहीमध्ये आपल्या GDPचा रेट कमी होऊन 3.1%वर आला आहे। आणि हा 1% हा जो रेट आहे हा अमेरिकन सबप्राईम मॉर्टगेजच्या काळातील 2008-9च्या जवळपास गेलेला आहे। एवढं फक्त लक्षात ठेवा।
GDP आणि GNP मध्ये महत्त्वाचा फरक काय आहे? तर अगोदर गोष्ट सांगतो, GDP मध्ये वस्तू आणि सेवांचं मोजमाप होतं, GNP मध्ये सुद्धा वस्तू आणि सेवांचं मोजमाप होतं. मग दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? तर GDP मोजत असताना भौगोलिक प्रक्षेत्र म्हणजे ठिकाण महत्त्वाचं असतं, GNP मोजताना देशाच्या नागरिकांनी केलेलं उत्पादन महत्त्वाचं असतं. या दोन्हीबद्दल आपण इकॉनॉमिक्स सिम्प्लिफाईडची ऑनलाईन लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये मी हे सर्व तुम्हाला इन डिटेल शिकवणार आहे. इथं फक्त हा कन्सेप्ट लक्षात घ्या, GDP मध्ये कोणत्या ठिकाणी उत्पादन झालं हे महत्त्वाचं असतं, GNP मध्ये देशाच्या नागरिकांनी केलेलं उत्पादन महत्त्वाचं असतं. GDPचे डेफिनेशन आहे, एखाद्या देशाच्या भौगोलिक प्रक्षेत्रात एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे GDP होय. म्हणजे जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय एका आर्थिक वर्षात व तेवढ्या जिओग्राफिकल टेरिटरीमध्ये यांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे GDP होय. सोप्या भाषेमध्ये भारतात 2019-20 मध्ये जेवढ्या अंतिम वस्तू व सेवांचं उत्पादन झालंय यांचं पैशांचं टोटल म्हणजे GDP. एवढा सोपा कन्सेप्ट आहे. GNP भारतीय नागरिकांनी भारतामध्ये उत्पादन करो किंवा जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये उत्पादन करो, भारतीय नागरिकांनी उत्पादन केलेल्या अंतिम वस्तू व सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे GNP होय. सो GDP मोजताना ठिकाण महत्त्वाचं असतं, GNP मोजत असताना नागरिक महत्त्वाचे असतात. या नागरिकांनी उत्पादन केलेल्या पैशांपैकी जे पैसे ते भारतामध्ये पाठवतात हा भारताच्या GNPचा हिस्सा असतो. लक्षात ठेवा, GDP मोजताना ठिकाण महत्त्वाचं असतं, GNP मोजताना व्यक्ती महत्त्वाचा असतो. दुसरी महत्त्वाची न्यूज आहे, छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन झालेलं आहे. व्यक्तिविशेषमध्ये ही न्यूज येऊ शकते किंवा छत्तीसगडबद्दल ही घटना घडली, त्यामुळे छत्तीसगडबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. रिसेंटच्या काळामध्ये बनलेल्या ज्या नवीन राज्य आहेत त्या नवीन राज्यांपैकी छत्तीसगड हे महत्त्वाचं राज्य आहे. छत्तीसगडमध्ये बद्दल आपण थोडक्यात पाहूया. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, छत्तीसगड हे भारतातील 9वं सर्वात मोठं राज्य आहे. लक्षात ठेवा, छत्तीसगड हे भारतातील 9वं सर्वात मोठं राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनं हे भारतातील 17वं सर्वात मोठं राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं 9वं सर्वात मोठं राज्य आहे, लोकसंख्येच्या दृष्टीनं 17वं सर्वात मोठं राज्य आहे. भारतात उत्पादन होणाऱ्या एकूण स्टीलपैकी 15% उत्पादन हे छत्तीसगडमध्ये होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, छत्तीसगडची स्थापना ही झारखंड उत्तराखंड सोबत 2000 साली झाली. याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली NDAच्या काळामध्ये झालेली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे. सोबतच छत्तीसगडमधलं रायपूर हे सर्वात मोठं शहर आहे. छत्तीसगडमध्ये एकूण 28 जिल्हे आहेत व क्षेत्रफळाच्या दृष्टीने छत्तीसगड हे भारतातील 9वं सर्वात मोठं राज्य आहे. या छोट्या काय फॅक्च्युअल गोष्टी आहेत. सोबतच तुम्ही छत्तीसगडचे जे नॅशनल पार्क्स असतील, त्यानंतर तिथलचे एखादे बायोस्फिअर रिझर्व असेल, त्यानंतर एखादं अभयारण्य असेल किंवा एखादा महत्त्वाचा पक्षी प्राणी असेल, याच्याबद्दलची चांगली माहिती काढून ठेवा. याच्यावरती वर्षभरामध्ये कधीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं महत्त्वाचं, हे फक्त इन्फॉर्मेटिव्ह आहे, यामध्ये ॲनालिसिस असंच काही नाही आहे. आपण पाहितलं की रिकव्हरी रेट खूप चांगला झालेला आहे, यामुळे शिक्षण मंडळ जूनमध्ये शाळा सुरू करणार नाही, पण जुलैमध्ये किंवा जुलै महिन्याच्या शेवटी शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. शाळा सुरू झाल्यासोबतच बाकीच्या शिक्षण संस्थासुद्धा सुरू केल्या जाऊ शकतात. सो फक्त हे लक्षात ठेवा. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जे करणार आहेत ते अभ्यासक्रम कमी करण्याचा सूचना देणार आहेत, कारण माईट बी शाळांचा जो आठवडा आहे तो 6च्या ऐवजी 5 दिवसांचा होऊ शकतो. मुलांचा अभ्यासक्रमाचा लोड जर कमी केला तर कमी वेळेमध्ये त्यांना जेवढं झेपेल तेवढा अभ्यासक्रम दिला जाऊ शकतो. सो ह्या फक्त सूचना आहेत, यावर आणखीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास होणं बाकी आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे, वित्तीय तूट 4.6% गेली आहे. सर्वात अगोदर बेसिकली तूट म्हणजे काय तर लक्षात ठेवा, तूट म्हणजे काय, तुमचं कमाई आणि खर्च यामध्ये असणारी जी तफावत आहे याला आपण तूट असं म्हणतो. जेव्हा तुमचा खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो, म्हणजे तुम्हाला खर्च करण्यासाठी पैसे कमी पडतात, तेव्हा त्याला आपण तूट असं म्हणतो. तुटीचे खूप सगळे प्रकार आहेत. अर्थसंकल्पीय तूट आहे, महसुली तूट आहे, वित्तीय तूट आहे, प्राथमिक तूट आहे. या सर्व खूप सिंपल आणि इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. फक्त इथं लक्षात ठेवा, जेव्हा सरकारला खर्च करण्यासाठी कमी पैसे पडतात, म्हणजे सरकारचं जे महसूल आहे हे महसूल जेव्हा कमी पडतं व त्यानंतर सरकारला तो खर्च मॅनेज करण्यासाठी बाहेरून जास्तीत जास्त कर्ज घ्यावं लागतं, ते घ्यावं लागणारं कर्ज म्हणजे वित्तीय तूट होय. लक्षात ठेवा, सिंपल भाषेमध्ये सरकारची कर्जाची गरज, लक्षात ठेवा, याला आपण काय म्हणतो, वित्तीय तूट असं म्हणतो. खूपदा इंग्लिशमध्ये शिकवताना मी विद्यार्थ्यांना सांगत असतो, फिस्कल डेफिसिट किंवा वित्तीय तूट किंवा राजकोषीय तूट याचे 3 शब्दात व्याख्या सांगा. सोप्या भाषेमध्ये बॉरोईंग रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्नमेंट, सरकारची कर्जाची गरज म्हणजे
वित्तीय तूट असं आपण म्हणतो. हे लक्षात ठेवा. वित्तीय तुटीलाच आपण फिस्कल डेफिसिट सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा, वित्तीय तुटीला आपण फिस्कल डेफिसिट किंवा राजकोषीय तूट या सोयीनं सुद्धा हा शब्द वापरतो. लक्षात ठेवा, सरकारचं उत्पन्नाचं महसूल कमी झालेला आहे म्हणून सरकारची वित्तीय तूट ही 4.6% वाढलेली आहे. म्हणजेच काय, सरकारला जास्त प्रमाणात कर्ज घ्यावं लागतं. तुम्हाला आठवत असेल, आपण FRBM नावाचा कायदा पाहिला होता, त्यामध्ये सरकारनं वित्तीय तूट 3% कमी आणण्यासाठी सांगण्यात आलं होतं. FRBM 1 हा 2003ला झालेला कायदा आहे, ज्याची अंमलबजावणी 2004ला सुरू झाली. FRBM 1 मध्ये 2012 साली घटनादुरुस्ती करण्यात आली, ज्यानुसार 2012ला FRBM 2 आणण्यात आला. दोन्हीचा उद्देश होता फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट व रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली तूट कमी करावी. हे दोनही तुटींचा उद्देश होता. सध्या आपलं जे टार्गेट 3% होतं त्यापेक्षा वित्तीय तूट वाढून हे जवळपास 4.6% गेलेलं आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. यामध्ये अर्थसंकल्प 2019-20 मांडताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं की आपली वित्तीय तूट जवळपास 3.8% आसपास लागेल, पण कोरोनाचं संकट व टाळेबंदी म्हणजे लॉकडाऊनमुळं ही वित्तीय तूट वाढून जवळपास 4.6% गेलेली आहे. का, तर सरकारला अपेक्षित असणारा जो महसूल आहे या महसुलापैकी फक्त 90%च महसूल सरकार गोळा करू शकलेला आहे व यासोबतच FRBMच्या कायद्यामध्ये महसुली तूट कमी करून 0%वर आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. पण सध्याच्या घडीला आपली जी महसुली तूट आहे ही जवळपास 2.4% वाढून महसुली तूट सध्या 3.27% झालेली आहे. हे लक्षात ठेवा, महसुली तूटसुद्धा आपली 3.27% झालेली आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे, भारताचं परकीय चलन म्हणजे गंगाजळी म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हे हायेस्ट पोचलेलं आहे. परकीय चलन जवळपास 490.04 अब्ज डॉलरवरती पोचलेलं आहे. लक्षात ठेवा, भारताचं असणारं परकीय चलन वाढणं म्हणजे भारताची पत वाढणं आहे. परकीय चलन साठ्यावरती भारतातील परकीय चलनाचा विनिमय दर ठरतो व याचा सर्वात मोठा फायदा आपल्याला परकीय व्यापारामध्ये ॲडव्हान्टेज मिळवण्यासाठी होतो. हा आकडा कंटिन्युअस चेंज होत राहणार आहे. विनाकारण हा आकडा पाठ करण्याची गरज नाही. फक्त आपण या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या सोयीनं परकीय चलन म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये नेमकं काय येतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. परकीय चलन या कॉम्पोनेंटमध्ये सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट परकीय चलन साठा येतो, म्हणजे भारताकडे असणारा डॉलर, युरो, पाऊंड, येन, युआन याचा असणारा साठा, म्हणजेच RBIच्या हातामध्ये असणारा या सर्व परकीय चलनांचा साठा येतो. दुसरं असतं RBIकडे असणारा सोन्याचा साठा. तिसरं महत्त्वाचं आहे स्पेशल ड्रॉईंग राईट SDR, याला पेपर गोल्ड सुद्धा म्हणलं जातं. परत एकदा सांगतो, स्पेशल ड्रॉईंग राईटला पेपर गोल्ड सुद्धा म्हणलं जातं. स्पेशल ड्रॉईंग राईट हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF याचं व्यवहारांचं एकक आहे. IMF हे डॉलर्समध्ये किंवा तुमच्या चलनामध्ये व्यवहार करत नाही, तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे जगातला सर्वात मोठं कर्ज देणारी संस्था आहे ही IMF SDRच्या मार्फत सर्व व्यवहार करते. यासोबतच आणखी एक महत्त्वाचा ऑप्शन आहे, त्या IMF रिझर्व्ह ऑप्शन, म्हणजे तुम्ही जे पैसे IMF मध्ये जमा करता हे जमा केलेले पैसे सुद्धा तुमच्या परकीय चलन साठ्याचा भाग असतो. त्यानंतर परकीय बँक नोट जे आपण मगाशी पाहितलं परकीय चलन साठा. त्यानंतर फॉरेन बँक डिपॉझिट, परदेशातील बँकांनी जर भारताच्या RBI मध्ये पैसे डिपॉझिट केले असतील तर तो सुद्धा आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचा भाग आहे. त्यानंतर फॉरेन ट्रेजरी बिल, ट्रेजरी बिल म्हणजे काय आपण नंतर समजून घेऊया. त्यानंतर शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म गव्हर्नमेंट सिक्युरिटी, आपण जर परदेशातील एखादी गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेतली असेल तर ते सुद्धा आपल्या परकीय चलन साठ्याचा भाग आहे. लक्षात ठेवा, आता जे मी सांगितलं परकीय चलन साठ्याच्या कॉम्पोनेंटमध्ये काय काय येतं यावरती नक्की प्रश्न येतो. तुमच्या परकीय व्यापाराच्या टॉपिकचा हा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. परत एकदा सांगतो, परकीय चलन साठ्यामध्ये काय काय येतं. पहिला मुद्दा आहे परकीय चलन साठा, दुसरा आहे सोन्याचा साठा, तिसरा आहे स्पेशल ड्रॉईंग राईट, चौथा आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं रिझर्व्ह ऑप्शन, पाचवा आहे फॉरेन बँक नोट, सहावा आहे फॉरेन बँक डिपॉझिट, सातवा आहे फॉरेन ट्रेजरी बिल, आठवा आहे शॉर्ट अँड लॉंग टर्म गव्हर्नमेंट सिक्युरिटी. सो हे 8 आणि इतर सर्व कॉम्पोनेंट फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये येतात. पुढची महत्त्वाची न्यूज, फक्त एक इन्फॉर्मेशन असावी, 14व्या वर्षी KBC मध्ये 1 कोटी रुपये जिंकलेला मुलगा हा SP झालेला आहे. ही न्यूज आज का आली याचं मला कारण कळलेलं नाही आहे, फक्त माहीत असावं म्हणून सांगतो.
रवी मोहन हे त्या मुलाचं नाव आहे. याने 2001 साली कौन बनेगा करोडपती ज्युनियरमध्ये 1 करोड रुपये जिंकले होते. याने 2014 साली UPSC परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. तो गुजरात काडरमध्ये IPS आहे व सध्या तो गुजरात काडरमध्ये IPS आहे व त्याचं मूळ राज्य हे राजस्थान आहे. तो राजस्थानमधील अलवर जिल्हा येथील रहिवासी आहे. नाव लक्षात ठेवा, नाव आहे रवी मोहन. तुम्हाला इतर खूप सर्व परीक्षांमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढची महत्त्वाची न्यूज आहे सत्यता तपासण्याबाबत. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या 2 ट्विटबद्दल ट्विटरला जेव्हा डाऊट आला त्यावेळेस त्यांनी डोनाल्ड ट्रम्प ऑफिसला कळवलं की आम्ही तुम्ही केलेल्या ट्विटची ऑथेंटिसिटी तपासू शकतो. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली होती की आम्ही तुमचं ट्विटर बंद पाडू शकतो. लक्षात ठेवा, ट्विटर हे एक मायक्रो ब्लॉगिंग साईट आहे व त्यांनी या प्रकारची धमकी दिल्यानंतर फेसबुकनं स्वतः सांगितलं होतं की ट्विटर यांनी सत्यता तपासता कामा नये किंवा यांनी विनाकारण प्रशासनामध्ये इंटरफेअर करता कामा नये. तुम्हाला माहीत असेल हा मुद्दा तुम्ही एस्सेमध्ये सुद्धा टाकू शकता अबाउट सोशल मीडिया की डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकांच्या बाबतीत एक खूप महत्त्वाचं वादंग निर्माण झाला होता की त्यांनी खूप सर्व सोशल मीडिया साईट्सवरनं मतदारांची माहिती गोळा केली व त्या माहितीचं मॅनिप्युलेट केलं. सेम कुठंतरी खूप सर्व देशांच्या राष्ट्रपतींनी सुद्धा या प्रकारच्या माहितीचा गैरवापर करून निवडणुकांमध्ये मतदारांचा कल चेंज करण्याकडे प्रयत्न केला होता. हा मुद्दा तुम्ही तुमच्या एस्सेमध्ये टाकू शकता. थँक्यू.